श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातले दुसरे पर्व म्हणजे पर्वसंग्रह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौतींनी पुढे सांगायला सुरुवात केली. यानंतर माणसांच्या प्रज्ञेचा प्रकर्ष करणारे 12वे शांती पर्व आहे. या पर्वातील विषय आपले पितर, बंधू, पुत्र, आप्तेष्ट, मातुल इत्यादिकांच्या वधाला आपण कारणीभूत झालो या विचाराने विषण्ण झालेल्या धर्मराज युधिष्ठिराला शरशय्येवर पडून राहिलेल्या भीष्माचार्यांनी सांगितलेले राजधर्म, ज्यांना श्रेष्ठ प्रतीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची कळकळ आहे अशा राजांनी हे राजधर्म समजावून घेण्याची आवश्यकता दुष्काळ, वैर आणि रोग इत्यादी निमित्ते घडली असता त्या प्रसंगी कोणत्या प्रकारे वर्तावे हे समजून घेण्यासाठी सांगितलेले आपदधर्म. या आपदधर्माचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे माणसांना प्राप्त होणारे सर्वज्ञत्व अनेक प्रकारच्या गहन तत्वांनी परिपूर्ण असलेले आणि विस्ताराने प्रतिपादिलेले मोक्षधर्म प्रज्ञावंत पुरुषांना हे 12वे शांतीपर्व फार प्रिय आहे. या शांतीपर्वात एकूण 329 अध्याय असून त्यात 14,732 श्लोक आहेत. यानंतर अत्यंत उत्कृष्ट असे अनुशासन नामक 13वे पर्व आहे. या पर्वात असलेले विषय गांगेय भीष्माचार्यांकडून धर्मसंबंधी निश्चित प्रतिपादन श्रवण केल्यामुळे कुरुराज युधिष्ठिराच्या मनाला लाभलेली स्वस्थता, धर्म आणि अर्थ या पुरुषार्थांना पोषक असलेल्या व्यवहाराचे यथासांग प्रतिपादन, अनेक प्रकारच्या दानांची फलश्रुती, दान स्वीकारण्यास सत्पात्र असलेल्या पुरुषांची वैशिष्ट्ये, दानांचा यथोचित विधी, व्यवहारातील आचारासंबंधी नियम, हिंसाशून्य सत्याची म्हणजे यथार्थ भाषणाची पराकाष्ठा, धेनूचे आणि ब्राह्मणांचे महात्म्य, देश आणि काल याच्या मर्यादा ध्यानात घेऊन प्रतिपादिलेले धर्माचे रहस्य, अल्प आयासाने सुद्धा महाफल प्राप्त करून घेण्याचे सामर्थ्य हे या उत्कृष्ट अनुशासन पर्वातील विषय आहेत. या पर्वामध्ये अनेक कथा आलेल्या असून भीष्माचार्यांचे स्वर्गारोहण सुद्धा यातच वर्णिले आहे. हे 13वे अनुशासन पर्व धर्मविषयक सिद्धांताचे प्रतिपादन करणारे असून यात एकूण अध्याय 146 असून एकूण श्लोक 8,000 इतके आहेत. सौती म्हणाले, यानंतर आश्वमेधिक नामक 14वे पर्व आहे. या पर्वातील विषय संवर्त व मरुत यांचे अतिशय आकर्षक आख्यान, सुवर्णाच्या खजिन्याची प्राप्ती, परीक्षिताचा जन्म, परीक्षित अस्त्राग्नीने दग्ध झाला असता कृष्णाने त्याचे पुन्हा केलेले संजीवन, अश्वमेध यज्ञामध्ये पृथ्वीवर संचारार्थ सोडलेल्या अश्वाच्या मागोमाग जाणाऱ्या अर्जुनाची, संतप्त राजपुत्रांच्या बरोबर ठिकठिकाणी झालेली युद्धे, चित्रांगदेपासून झालेल्या बभ्रुवाहन नामक स्वतःच्या पुत्रापासून अर्जुनावर आलेले प्राणसंकट, अश्वमेध नामक महाक्रतूमध्ये सांगितलेले नकुलाख्यान इत्यादी कथा या 14व्या अत्यद्भुत अश्वमेधिक पर्वात आहेत.
या पर्वात एकूण अध्याय 103 असून श्लोकांची संख्या 3320 इतकी आहे, असे तद्वर्षी व्यास महर्षींनी सांगितले आहे. यानंतर आश्रमवास नामक 15वे पर्व आहे. या पर्वात आलेले विषय: राज्याचा त्याग करून राजा धृतराष्ट्राचे गांधारी समवेत व विदुरा समवेत आश्रमामध्ये गमन. धृतराष्ट्र आणि विदुर आश्रमात राहण्यासाठी निघालेले पाहून वडिलांच्या सेवेमध्ये दक्ष असलेल्या साध्वी कुंतीने आपल्या पुत्रांच्या राज्याचा त्याग करून धृतराष्ट्रासह व गांधारीसह आश्रमात केलेले गमन, रणामध्ये निधन पावलेले आपले पुत्र, पौत्र आणि अन्य राजे परलोकाला गेले असता महर्षी व्यासांच्या प्रसादाने धृतराष्ट्राला झालेले त्यांचे पुन्हा दर्शन, या अद्भुत प्रकारामुळे धृतराष्ट्राला वाटलेले विलक्षण आश्चर्य, शोकमुक्त झालेल्या धृतराष्ट्राला आपल्या पत्नीसह प्राप्त झालेली परमसिद्धी, धर्माचा आश्रय केल्यामुळे विदुराला प्राप्त झालेली सद्गती, त्याचप्रमाणे इंद्रिय दमन करणाऱ्या विद्वान गवलगणी पुत्र संजयाला प्राप्त झालेली सद्गती, धर्मराज युधिष्ठिराला झालेले नारद मुनींचे दर्शन, वृष्णीवीरामध्ये युद्ध होऊन त्यात झालेल्या परस्परांच्या घोर कत्तलीचे नारद मुनींनी केलेले वर्णन, असे हे अतिशय अद्भुत आश्रमवास नावाचे पर्व आहे. या पर्वामध्ये एकूण 42 अध्याय असून श्लोकसंख्या 1105 इतकी आहे, असे महर्षी व्यासांनी परिगणन केले आहे. यानंतर अनेक दुःखद घटनांनी ओतप्रोत भरलेले मौसल पर्व आहे. या पर्वातील विषय: रणांगणात अस्त्रांच्या जखमा ज्यांच्या शरीरावर झाल्या होत्या आणि ब्रह्मशापामुळे ज्यांचा पूर्ण चुराडा झाला होता, असे पुरुषश्रेष्ठ दुर्दैवाने प्रेरणा केल्यामुळे समुद्राच्या तीरावर पानगृहामध्ये म्हणजे मदिरा पानगृहामध्ये मदिरा पिऊन बेहोश झाले असता एक एरका रूपी वज्रांच्या म्हणजे एरका म्हणजे क्षुद्र गवत याच्या सहाय्याने त्यांनी केलेला परस्परांचा वध, अशा प्रकारे सर्व क्षय केल्यानंतर बलराम आणि कृष्ण या दोघांची सर्व भक्षक सर्व समर्थ काळापुढे शरणागती, नंतर द्वारकेत गेलेल्या अर्जुनाला यादव वीरांपैकी कोणीही न भेटल्यामुळे त्याला झालेला विषाद आणि खेद, शौरी नामक आपल्या मामाची उत्तरक्रिया करून मदिरा पानगृहामध्ये यादव वीरांनी केलेल्या भयंकर रणकंदनाचे अर्जुनाने केलेले अवलोकन, त्यानंतर महात्म्या कृष्णाचे अर्ध्वदेहिक उरकून तसेच सर्व प्रमुख यादव वीरांचीही उत्तरक्रिया करून द्वारकेमध्ये मागे उरलेल्या वृद्ध माणसांना आणि लहान मुलांना आपल्याबरोबर घेऊन अर्जुनाचे द्वारकेतून निर्गमन, द्वारकेतून निघाल्यानंतर ओढवलेल्या दारुण आपत्तीकडे, गांडीव नामक धनुष्याच्या निष्क्रियतेचे, त्याचप्रमाणे अनेक दिव्य अस्त्रांच्या निष्फलतेचे अर्जुनाला आलेले प्रत्यंतर, यादववीरांच्या स्त्रियांच्या दुर्दशेचे अर्जुनाला झालेले दर्शन, तसेच मानवी सामर्थ्याच्या अपुरेपणाचा व क्षणिकत्वाचा अर्जुनाला झालेला साक्षात्कार, या साक्षात्कारामुळे अर्जुनाच्या मनाला आलेली उत्कट उद्विग्नता, महर्षी व्यासांनी केलेल्या सूचनेवरून युधिष्ठिराजवळ येऊन अर्जुनाने व्यक्त केलेली संन्यास ग्रहणाची इच्छा, 16व्या मौसल पर्वात येणेप्रमाणे वृत्तांत आलेले आहेत. या पर्वात एकूण 8 अध्याय आणि 320 श्लोक आहेत, असे तद्वर्षी व्यास महर्षींनी सांगून ठेवले आहे. यानंतर 17वे महाप्रस्थानिक पर्व आहे. या पर्वातील विषय: युद्धामध्ये जय मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या राज्याचा त्याग करून महावीर पांडवांचे
देवी द्रौपदी समवेत महाप्रस्थान मार्गात लौहित्य नामक सागरापाशी आल्यावर त्यांना झालेले अग्नीचे दर्शन, अग्नीने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने गांडीव धनुष्याचे केलेले पूजन आणि त्याचे अग्नीला समर्पण, मार्गामध्ये आपले भाऊ आणि पत्नी द्रौपदी भूमीवर कोसळून पडलेली पाहून सुद्धा कोणाकडेही दृष्टी न वळविता त्यांना वाटेतच सोडून युधिष्ठिराचे तसेच पुढे गमन, असे हे महाप्रस्थानिक नावाचे 17वे पर्व आहे. यामध्ये 3 अध्याय असून 120 श्लोक आहेत, असे तद्वर्षी व्यास महर्षींनी म्हटले आहे. आज आपण इथे थांबूया आणि या पर्वसंग्रह पर्वाचा पुढचा भाग म्हणजे शेवटचा भाग उद्या आपण वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा.